नमस्कार, मी विजय आणि आपण पाहतात फोकस अँड ब्लर चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अमेरिकन निवडणुकांविषयी थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत. पण ती नुसती ऐकण्यापेक्षा माझ्या मते जर एखाद्या इंटरॅक्टिव्ह नकाशातनं आपण जाणून घेतली तर जास्ती मजा येईल आणि तेच आपण करणार आहोत. तर 270टोविन.com ही वेबसाईट आहे. त्यांचा नकाशा वापरून आपण जाणून घेऊया की कुठलं राज्य कुठल्या पक्षाच्या बाजूनी मतदान करणार आहे किंवा त्याची प्रॉबिलिटी काय आहे, मोस्ट लाईकली काय सिनारिओ असेल. तर 270 अर्थ आहे की कुठल्याही पक्षाला जर प्रेसिडेन्सी जिंकायची असेल तर त्याला 270 इलेक्टोरल वोट्स जिंकावे लागतात. तर म्हणून ते नाव आहे 270टोविन.com. तर बघूया. सगळ्यात पहिल्यांदा 272 या वेबसाईटचे मी आभार मानू इच्छितो की त्यांनी इतका चांगला इंटरॅक्टिव्ह नकाशा तयार केला. आता तुम्ही या नकाशामध्ये काय ते पाहिलं तर सगळी राज्य दिलेली आहेत आणि प्रत्येक राज्याच्या नावाच्या खाली एक आकडा दिलेला आहे. त्याचा अर्थ काय आहे की ते राज्य एखाद्या पार्टीने जिंकलं तर त्याला तितकी इलेक्टोरल मतं मिळतील. म्हणजे उदाहरणार्थ जर टेक्सास पाहिलं तर टेक्सास जर एखाद्या पक्षाने जिंकलं तर त्या पक्षाला 40 मतं मिळतील. आता तुम्ही म्हणाल की असे वेगवेगळे रंग काय? तर जनरली डेमोक्रॅटसाठी निळा रंग वापरला जातो आणि जी-ओ-पी किंवा रिपब्लिकन पक्षासाठी लाल रंग वापरला जातो. जी-ओ-पी म्हणजे ग्रँड ओल्ड पार्टी, रिपब्लिकन पक्षाला जी-ओ-पी पण म्हणतात. तर सगळी ही राज्य दाखवली आहेत. तुम्हाला इथं अलास्का आणि हवाई पण दिसेल. तर हे काही-काही लाल रंगात मी आधीच रंगवून ठेवले. तर ते कशाला? तर मोस्ट लाइकली टेक्सास रिपब्लिकन जिंकणार आहे. त्यामुळे तिथे जास्ती पक्ष प्रचार करायला जात नाहीत. कारण पोलिंग असेल किंवा हिस्टॉरिकल डेटा असेल, त्यामुळं जनरली त्यांना माहिती आहे की टेक्सास हे रिपब्लिकन्सकडे जाणार आहे. तशीच मग काही-काही साठी जी डेमोक्रॅट सतत जिंकत असतात अशी पण राज्य आहेत. उदाहरणार्थ कॅलिफोर्निया आहे. म्हणजे याकडे 54 इलेक्टोरल वोट्स आहेत किंवा ओरेगन आहे 8 वाला. तर अशी जी राज्य आहेत ती मी ऑलरेडी त्या रंगात रंगवून ठेवलेली आहे. आणि काही-काही राज्य अशी आहेत की ज्यांना ना निळा रंग आहे ना लाल रंग आहे. आणि ही सगळी टॉस अप स्टेट्स आहेत. म्हणजे काय की आपल्याला अजून नक्की माहिती नाहीये की ही राज्य कुठल्या पक्षाच्या बाजूने मतदान करतील. ओके. आता उदाहरणार्थ विस्कॉन्सिन आहे ज्याच्याकडे 10 आहेत. मिशिगन आहे किंवा पेन्सिल्व्हेनिया आहे 19. नॉर्थ कॅरोलायना आहे, जॉर्जिया आहे आणि पश्चिमेकडे गेलं तर अरिझोना आहे आणि नेवाडा आहे. तर ही सध्याची टॉस अप स्टेट्स आहेत. म्हणजे काय की अजून कोणी छाती ठोकपणे सांगू शकत नाही किंवा नेवाडामध्ये रिपब्लिकन्सच येणार आहेत किंवा नेवाडामध्ये डेमोक्रॅट्सच येणार आहेत. तर ही त्यामुळे सध्या जास्ती पोलिंग या राज्यांमध्ये चालू असतं आणि सतत चालू असतं की कोण जिंकून येणार आहे त्याचे अंदाज मग लोक त्यावरून बांधत असतात. आता एक काही-काही याच्यात अपवाद आहेत. उदाहरणार्थ आता एक तुम्ही नेब्रास्का पाहिलं तर नेब्रास्कामध्ये 4 आणि 1 असं लिहिलं आहे. म्हणजे काय की एकूण नेब्रास्काची मतं 5 आहेत. पण त्याच्यामध्ये असं होतं की 2 मतं ज्या कुठल्या पक्षाला जे सगळ्या राज्यात मिळून जास्ती मिळतील, त्याला ती 2 मतं मिळतात आणि उरलेली 3 मतं जी आहेत ती डिस्ट्रिक्ट वाईज, काँग्रेशनल डिस्ट्रिक्ट वाईज दिलेली आहेत. आता त्याच्यामध्ये असं होतं की दुसरा काँग्रेशनल डिस्ट्रिक्ट जो आहे तो डेमोक्रॅटसाठी म्हणजे मागच्या वेळेला मत दिलं होतं आणि याही वेळेस मोस्ट लाईकली डेमोक्रॅट्स जिंकतील असा अंदाज आहे. त्याच्यामुळे एक डेमोक्रॅटला मिळेल आणि उरलेली 4 मतं जी आहेत ती रिपब्लिकन्सला मिळतील असा अंदाज आहे. तसंच याप्रमाणे तुम्ही जर मेन पाहिलं तर मेनमध्ये पण टोटल 4 इलेक्टोरल वोट्स आहेत. पण त्यातली 2 जी आहेत ती राज्यात जो जिंकेल त्याच्याकरता आहे आणि 2 मतं जी आहेत ती 2 काँग्रेशनल डिस्ट्रिक्ट्सला दिली आहेत. तिथेही असं होतं की सेकंड काँग्रेशनल डिस्ट्रिक्ट जो आहे तो मोस्ट लाईकली रिपब्लिकन जिंकेल असा अंदाज आहे. त्यामुळे मी तिथे लाल रंग दिला. आता या सगळ्या लाल राज्यातल्या आकड्यांची जर तुम्ही बेरीज केली तर ती 219 होती. ठीक आहे. आणि जर सगळ्या निळ्या राज्यातल्या आकड्यांची बेरीज केली तर 226 होती. आता अर्थातच कोणाकडेच 270 नाही आहे. राईट. तुम्हाला 270 पाहिजे जर तुम्हाला प्रेसिडेन्सी जिंकायची असेल तर. तर मग आता सध्याची परिस्थिती काय? तर तुम्ही जर पाहिलात तर पेन्सिल्व्हेनियामध्ये सगळ्यात जास्ती अटीतटीची लढाई आहे. तर जो कोणी पेन्सिल्व्हेनिया जिंकेल त्याच्याकरता 270 जिंकणं सोपं होणार आहे. ओके. म्हणजे उदाहरणार्थ जर मी असं म्हटलं की पेन्सिल्व्हेनियामध्ये जर रिपब्लिकन जिंकले, ठीक आहे. आणि नॉर्थ कॅरोलायना असं स्टेट आहे की जिथे म्हणजे 2008ची निवडणूक सोडली तर कायम रिपब्लिकन्सच जिंकत आले.
आणि अगदी तिथेही अटीतटीची लढाई आहे, पण 1.5% 1% बऱ्याच वेळेला रिपब्लिकन जिंकत असतात. मग तुम्ही म्हणलात की नॉर्थ कॅरोलिना पण रिपब्लिकन पक्षासाठी मत देईल जास्त, मतलब देईल जास्ती. तर तुम्ही ऑलरेडी बघू शकता की 254 झालेले आहेत. ओके. आणि मग अशा परिस्थितीमध्ये फक्त जर जॉर्जिया जरी रिपब्लिकन पक्षाने जिंकलं तरी त्यांचे 270 होते. मग त्यांना जरी ते नेवाडा हरले, अरिझोना हरले, विस्कॉन्सिन आणि मिशिगन हरले तरी फरक पडत नाही. त्यांनी ऑलरेडी 270 मतं मिळवलेली. आता जर ट्रम्पला जर जिंकायचं असेल तर हाच सगळ्यात लाईकली सिनारिओ आहे की पेन्सिल्व्हेनिया जिंकायचं आणि नॉर्थ कॅरोलिना मोस्ट लाईकली जिंकतील आणि जॉर्जिया पण, म्हणजे मागची निवडणूक सोडली तर जॉर्जिया हे कायम रिपब्लिकनसाठीच मतदान करत आलेलं आहे. त्यामुळे जास्ती प्रॉबिलिटी कशी आहे, जर अगदीच अटीतटीची लढाई असेल आणि जर जास्ती जोर लावला रिपब्लिकन्सनी तर जॉर्जियामध्ये पण रिपब्लिकन्स येण्याची शक्यता आहे, नाही असं नाही. त्यामुळे हा सगळ्यात लाईकलीएस्ट राऊट जर असेल कुठला रिपब्लिकन्स करता तो हा आहे की पेन्सिल्व्हेनिया जिंकायचं, नॉर्थ कॅरोलायना आणि जॉर्जिया. बाकीच्या ज्या स्टेट्स आहेत म्हणजे विस्कॉन्सिन, जरी ट्रम्पनी 2016 जिंकलं होतं तरीसुद्धा ते अगदी काही हजारोंच्या मताने जिंकलेलं होतं. त्यामुळे ते इकडं तिकडं झालं तर मोस्ट लाईकली डेमोक्रॅट्स जिंकतील. मिशिगन ह्या सगळ्या ओरिजिनली ट्रॅडिशनली डेमोक्रॅटिक स्टेट्स आहेत. त्यामुळे अ, जर तुम्हाला अगदी पैज लावायचीच झाली तर मी म्हणेन की मिशिगन हे मोस्ट लाईकली डेमोक्रॅट्सकडे जाईल. तर मग असं जर तुम्ही पाहिलं तर मग जरी तुम्ही जर इथं ॲरिझोना पाहिलं तर मागच्या वेळेस डेमोक्रॅट जिंकले होते ॲरिझोना. तिथेही अशीच अटीतटीची लढाई आहे. नेवाडामध्ये थोड्याशा फरकाने रिपब्लिकन्स हरले होते मागच्या वेळेस, पण यावेळेचं जे वातावरण आहे ते, म्हणजे मला मला असं वाटतं की कदाचित रिपब्लिकन्स नेवाडा जिंकतील. पण जर त्यांनी जॉर्जिया आणि नॉर्थ कॅरोलायना जिंकलं तर काही फरक पडत नाही. म्हणजे जरी अगदी अजून 6 मिळाले आणि 276 झाले तरी काही फरक पडत नाही. ऑलरेडी 270 झालेले आहेत. त्यामुळे माझ्या मते सगळ्यात जास्ती महत्त्वाचं काय आहे रिपब्लिकनसाठी तर पेन्सिल्व्हानिया जिंकणं. कुठलाही म्हणजे जर सगळ्यात जास्ती महत्त्वाचं असं जर राज्य असेल तर ते सध्या पेन्सिल्व्हानिया. आणि ह्याच्यामध्ये आत्ता जे काही पोलिंग आहे त्यामध्ये खरंच कोणी प्रेडिक्ट करू शकत नाही की कोण जिंकेल. त्यामुळे जर डेमोक्रॅट्सला जिंकायचं असेल तर डेफिनेटली पेन्सिल्व्हानिया जिंकावं लागेल आणि त्याच्यानंतर मिशिगन तर ते मोस्ट लाईकली जिंकतील आणि विस्कॉन्सिन. असे विस्कॉन्सिन जिंकले तर माझ्या मते त्यांचे 270 होऊ शकतात. तुम्ही पाहू शकता इथे 270 झाले आणि मग ते ॲरिझोना जिंकू दे न जिंकू दे, अगदी नेवाडा जरी रिपब्लिकन्सने जिंकला असेल तरी फरक पडत नाही. त्यामुळे सगळ्यात जास्ती लोकांचं लक्ष आज कुठं आहे तर ते पेन्सिल्व्हानियावर आहे की पेन्सिल्व्हानियामध्ये काय घडणार आहे त्याच्यावर ही निवडणूक कुठल्या दिशेला जाते ते अवलंबून आहे. सध्या तरी म्हणजे आता कोणी सांगू शकत नाही काय घडेल, पण माझ्या दृष्टीने सध्याचं पोलिंग असं आहे. आता ॲरिझोना मी अजूनही टॉसअप ठेवीन, माहीत नाही मला काय होईल. पण मला असं वाटतं की नेवाडा कदाचित रिपब्लिकन्स यावेळेला जिंकतील आणि पेन्सिल्व्हानिया ऑफकोर्स टॉसअप आहे. पण नॉर्थ कॅरोलायना आणि जॉर्जिया हे रिपब्लिकन्स जिंकतील. आणि असं असल्यामुळे जो कोणी पेन्सिल्व्हानिया जिंकला, तर तुम्ही पाहिलं की इथे जर मी निळा रंग दिला आहे. जर डेमोक्रॅट्सला जिंकायचं असेल तर त्यांचे 270 या मॅपनी होत आहेत. जरी अगदी ॲरिझोना टॉसअप असलं तरी. आणि हेच जर मी लालमध्ये गेलं तर रिपब्लिकन जिंकतात. म्हणजे 276 होत आहेत. त्यामुळं हे सगळे रिसोर्सेस, सगळ्या ॲड्स वगैरे आजकाल सगळ्यात जास्ती कुठं कॉन्सन्ट्रेट झाल्या तर त्या पेन्सिल्व्हानियामध्ये झाल्या. आणि पेन्सिल्व्हानियाची जर तुम्ही हिस्ट्री पाहिली तर 2016 साली ट्रम्प जिंकला होता. पण 20 साली बायडन जिंकला होता. आणि यावेळेस म्हणजे बायडनला थोडा फायदा असा होता की मूळचा जन्म त्याचा स्क्रॅन्टनचा आहे, जो पेन्सिल्व्हानियाचा भाग आहे, ईस्टर्न पार्ट. आणि थोडंसं लेबर क्लास जास्ती त्यांना आपल्यातला वाटत असल्यामुळे जास्ती सपोर्ट करत होता. यावेळेस तशी परिस्थिती आहे का थोडे कल्चरल रूट्स कमला हॅरिस पेन्सिल्व्हानियामध्ये नाही आहेत, कारण तिथे कॅथोलिक कम्युनिटी पण जास्ती आहे पेन्सिल्व्हानियामध्ये. त्यामुळे आणि बायडनला ती पण मतं मिळायची. प्लस जे अर्बन सेंटर्स होते म्हणजे फिलाडेल्फिया आहे किंवा पश्चिमेकडे पिट्सबर्ग आहे, तिथे डेमोक्रॅट्सला जास्ती सपोर्ट आहे. आणि रुरल एरियामध्ये सगळीकडे रिपब्लिकन्सना सपोर्ट आहे. त्यामुळं ते एकमेकांना निगेट करतात. तर याच्यातला म्हणजे कोणाचा जोर जास्ती आहे किंवा कोण जास्ती मतं आणू शकतं, म्हणजे कोण वोटर्सना जास्ती मतदान केंद्रापर्यंत आणू शकेल,
त्याच्यावर पेन्सिल्व्हानिया कोण जिंकेल हे माझ्या मते जास्ती अवलंबून असेल. आणि एक माझ्या मते अनफोर्स्ड एरर अशी म्हणता येईल की म्हणजे कमला हॅरिसला चान्स होता की पेन्सिल्व्हानियाचा गव्हर्नर ती व्हाईस प्रेसिडेन्शियल कॅन्डिडेट म्हणून निवडू शकत होती शापिरोला. पण तिने त्यांना न निवडता टिम वॉल्ट्झला घेतलेलं आहे. काही लोकांचं म्हणणं होतं की जर शपिरोला घेतलं असतं तर अजून पेन्सिल्व्हानियात जरा मदत झाली असती, कारण तो सध्याचा गव्हर्नर आहे आणि बऱ्यापैकी पॉप्युलर आहे. तर ती एक थोडीशी चूक म्हणता येईल कदाचित. आता यू नेव्हर नो काय याच्या पुढे घडेल. पण जे काही घडणार आहे त्या माझ्या मते पेन्सिल्व्हानिया ठरवणार आहे की अ, कुठल्या पक्षाचा प्रेसिडेंट होईल. ते माझ्या मते ॲट द एंड ऑफ द डे पेन्सिल्व्हानिया ठरवेल. तर तुम्ही पण या वेबसाईटवर जाऊ शकता आणि तुम्ही पण ट्राय करा की तुम्हाला काय वाटतंय की उदाहरणार्थ कुठलं राज्य, कुठला पक्ष जिंकेल. आणि मग तुम्ही वेगवेगळे कॉम्बिनेशन्स करू शकता की ॲरिझोना ह्याच्याकडे जाईल किंवा नेवाडा डेमोक्रॅट्सकडे जाईल किंवा जे काही. आणि मजा येते करायला. तुम्हालाही आवडलं तर बघा. 272win.com अशी वेबसाईट आहे. आणि माझी अशी इच्छा आहे की आपल्या विधानसभेसाठी किंवा लोकसभेच्या निवडणुकीसाठी पण असा एक इंटरॅक्टिव्ह मॅप असावा. आणि असेल कोणीतरी ऑलरेडी तयार केला असेल तर मला जरूर कमेंटमध्ये कळवा. आणि एवढंच मला सांगायचं होतं. जनरली अमेरिकन निवडणुकांच्या विषयी लोकांना थोडी उत्सुकता असते, म्हणून मी हा व्हिडिओ केला होता. आवडला तर जरूर शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.